नमस्कार, मी गणेश डांगे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझा भाऊ आलाय अकोल्यावरून कोल्हापूरला 8 दिवसाची सुट्टी घेऊन। तर या 8 दिवसात म्हटलं काहीतरी फिरायचा प्लॅन करूया आणि प्लॅन केला आम्ही। पहिल्यांदा जाणार बदामीला, नंतर पडदक्कल आणि त्यानंतर ऐहोळे, आणि हे 3 स्पॉट झाले की त्याच्यानंतर जाणार आहोत आपण हम्पीसाठी। तर आता चाललोय मी कोल्हापूरला आणि कोल्हापूरवरून भावाला घेऊन उद्या सकाळी आम्ही जाणार आहे पहिल्यांदा जाणार बदामीला। तर चला जाऊया आपण। तर सकाळचे 3:30 वाजलेत आणि आता आम्ही हम्पीसाठी कोल्हापूरवरून निघालोय। तर मध्ये वाटेत जे जे होईल ते दाखवेनच तुम्हाला, आणि हम्पीतले सगळे जे पॉईंट्स आहेत ते जेवढे जेवढे फिरू ते सगळे दाखवतो। तर चला निघूया आपण आता। आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे, तर याला घेऊन चाललो। दरवेळी आम्ही दोघंच जातो आणि आत्ता पण तो आलाय, तर फिरायचा प्लॅन केला आणि आता निघालोय हम्पीला। तर चला जाऊया, निघूया आपण हम्पीसाठी। कार्ड 1 या 800 ना ना 800 ಒಂದು ನಮಗ ಒಂದು ಎಂಟು ಕೋಲಾರ ಒಂದು ನಮಗ 100 त्यांना असं म्हणतात ते। ಒಂದು ನಮಗ का का ಒಂದು ನೂರು तुम्हाला का का ನಮಗ ಒಂದು ನಮಗ नाही 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 तुम्हाला का नाही नाही त्यांना नाही कळत। 800 ओके ಒಂದು नमಗ नाही नाही दोघांना 100 आणि हा ओनरला 800 गेले, यांना 100 द्या असं म्हणायचं। ओनरला 800 यांना 100 कळालं का? गरम पाणी गरम हा हाँ पाणी हाँ हाँ। ओके आणि सांगा अच्छा वाला रूम हो ना, रूम हा हा। इकडच्या लोकांना आपली भाषा कळत नाही आणि आपल्याला त्यांची कानडी भाषा कळत नाही, पण तरी पण या सगळ्यानंतर आम्हाला एक रूम भेटली 800 रुपयाला। आवडलेली नाही पण ठीक आहे। इकडे सगळ्या अशाच रूम आहेत, ही बघा रूम नंबर 12। एवढी खास नाही पण ठीक आहे। आजचा दिवस इथे काढायचा आणि उद्या परत दुसरीकडे। तासात 1.5 तासाच्या विश्रांतीनंतर आम्ही आता बाहेर जेवायला चाललोय। जेवून नंतर मग जिथे फिरायचं तिथे फिरणार आता आम्ही। तर तुम्हाला पुढची पण व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही कुठे कुठे गेलो ते। तर चला जाऊया पुढे। तर जेवून झाल्यानंतर आम्ही आता पहिल्या स्थळावर आलोय, जे की बनशंकरी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे। तर इकडे जाऊन आपण दर्शन घेऊया, आतमध्ये पण जाऊन मंदिर कसं आहे ते बघूया। तर चला। कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात बदामी येथे या देवीचं मुख्य मंदिर आहे। तिलकारण्यात हे जागृत स्थान असल्यामुळे तिला बनशंकरी म्हणजेच वनशंकरी असं म्हणतात। हे स्थान प्राचीन असून पावन आहे।
चालुक्यांची कुलदैवता ही श्री शाकंभरी देवी. चालुक्यांनी 7व्या शतकामध्ये आपल्या कुलदेवतेचं मंदिर बांधलं. त्यामुळे आजच्या काळातील भक्तांच्या दर्शनाची सोय झाली. शाकंभरी देवीच्या बदामी येथील स्थानी हजारो भक्त दूरवरून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या भागात 3 पवित्र तीर्थ आहेत. अगस्ती तीर्थ, हरिद्रा तीर्थ, तैल तीर्थ. ही वनशंकरी म्हणजेच श्री शाकंभरी देवी अष्टभुजा आहे. तिच्या 8 हातात विविध आयुध आहेत. देवी सिंहाच्या आसनावर बसलेली असून सिंहाच्या पायाखाली 2 हत्ती आहेत. What is your name? What is your name? सात्विक. अत्यंत शक्तिमान, सामर्थ्यवान असलेल्या शाकंभरी देवीच्या उपासनेने, पूजनाने भक्त निर्भय होतात. अधर्माचा नाश आणि धर्माचे रक्षण करणाऱ्या देवीचं पौष मासातील नवरात्र म्हणजे पूजनाचा पर्व काळ. जेव्हा दैत्यांच्या दुष्टपणाने उच्चांक गाठला, सर्वत्र दुष्काळ पडला, पृथ्वीवरील समस्त जीवांना तग धरणं अशक्य झालं, तेव्हा अशा संकटसमयी भक्तांनी तिची भक्ती आरंभली. देवी भक्तांच्या भक्तीने भारावली आणि प्रसन्न झाली. तिने सृष्टीवर जलवर्षाव केला. अवघी अवनी सुजलाम सुफलाम झाली. सृष्टी सुजलाम सुफलाम झाल्यामुळे तिला शाकंभरी नाव प्राप्त झाले. शाकंभरी देवीने नाना प्रकारच्या भाज्या, फळं, मुळं निर्माण करून सकल जीवांचं संरक्षण आणि नंतर संवर्धन केलं. म्हणून नवरात्रीमध्ये देवीला अनेक भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवीने दिलेलं देवीला अर्पण करून कृतज्ञ भावाने भजलं जातं. हे जे पाठीमागे आपल्याला तळ दिसतंय, आता ॲक्च्युली त्याच्यात पाणी नाही, पण हे पूर्ण ह्याच्यात सगळं पाणी भरलेलं असतं. आणि ह्या तळ्याच्या पूर्ण 4ही बाजूनी आपल्याला हे दगडाचं बांधकाम दिसतं. हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. जो इथला चालुक्य राजा होता त्या काळातील हे सगळं बांधकाम आहे. म्हणजे 8व्या शतकात हे सगळं बांधकाम आहे. आणि अजूनही त्याला काहीही झालेलं नाही. एवढं सुंदर बांधकाम आहे. ह्याच्यात पण 4 भाग आहेत. वरती एक आहे, हा पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे, ह्याच्या खालचा पार्ट वेगळा आहे. हे असे एकावर एक ठेवून असं हे पूर्ण असं मंडप टाईप सगळं बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. तर बनशंकरी टेम्पल हे आपलं पहिला स्पॉट बघून झाला आहे. तर आता दुसऱ्या स्पॉटकडे निघालो आहे आम्ही. तर चला जाऊया आपण.